तर मित्रांनो, सगळ्याच माहीत आहे की पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की सध्या आपल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे हे पंढरपूरच्या दिशेने म्हणजे रवाना झाले आहे. आणि जर ह्या वारीचा जर इतिहास जर जाणून घ्यायचा असेल तर खूप इंटरेस्टिंग आहे. कारण तुम्हाला मी त्याविषयी थोडी माहिती सांगतो. ही जी काही पालखीची किंवा वारीची परंपरा आहे, हे ज्यावेळेस संत ज्ञानेश्वर महाराजांनी जिवंत समाधी घेतली आळंदी येथे, त्यानंतर म्हणजे त्यांच्या काळामध्ये ही जी काही वारीची परंपरा सुरू झाली. ही जी काही वारीची परंपरा आहे ही जवळजवळ 13व्या शतकामध्ये म्हणजे सुरुवात झाली. नंतर संत तुकाराम महाराजांचे जे काही पालखीचं जे काही निघण्याची परंपरा आहे ते नंतर सुरू झाले. दुसरी गोष्ट म्हणजे ही जी काही वारीमध्ये जे काही भाविक असतात, जवळजवळ लाखो भाविक ह्या वारीमध्ये सहभाग घेतात. हे जवळजवळ 200 ते 250 किलोमीटर हे अंतर 20 ते 21 दिवसामध्ये म्हणजे कव्हर करतात. आणि ही जी काही संत ज्ञानेश्वरच्या किंवा संत तुकाराम महाराजांच्या ज्या काही पादुका असतात त्या पंढरपूरला नेल्या जातात. आणि जे काही हे असते आषाढी एकादशी त्या दिवशी तिथे त्या हे केल्या जातात, म्हणजे त्याचं पूजन केलं जातं. तर असा एक छोटासा आणि आपल्या जे काही तसा इतिहास तर खूप मोठा आहे, पण तुम्हाला मी एकदम एक छोटासा हे म्हणजे थोडक्यात तुम्हाला इतिहास तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे आणि अशीच एक ही परंपरा म्हणजे पुढे म्हणजे चालू राहावी यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर असा एक आपला छोटासा व्हिडिओ होता. आवडला असेल तर किंवा जर थोडा माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.